खासदारांचे विशेष सर्वसामान्य एकत्रच विषय होते, साधारणतः निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्न असतील। परंतु या संदर्भात अमरावतीमध्ये जे जळीत कांड झालं, डफरीनमध्ये जे 3 बालकं निष्पाप 3 बालकं जळून खाक झाले, त्या संदर्भात जी कंपनी आहे शिरल, ती कंपनी वारंवार त्या कंपनीचे तसे स्फोट झालेले आहेत। यापूर्वी 2022ला सुद्धा त्या जळलेल्या होत्या आणि आज त्यावेळेस जीवितहानी झाली नव्हती, पण यावेळेस जीवितहानी झाली म्हणून ती कंपनी ब्लॅकलिस्ट करणे, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करणे, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले। त्यांनी ती कंपनी ब्लॅकलिस्ट करतो आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करतो हे ठोस आश्वासन या निमित्तानं त्यांनी दिलं। आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांची त्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वच खासदारांनी अतिशय महत्त्वाचे असे विषय मांडले। त्याच्यात विशेषतः DPDCमध्ये खासदारांना निधी देण्यात यावा हा होता। त्याचप्रमाणे CSR जो फंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांना निधी उपलब्ध करून द्यावा। माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जो महत्त्वाचा इंदोर मनमाड रेल्वे प्रोजेक्ट आहे तर त्याचं जमीन अधिग्रहणचं काम सुरू आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या मालेगाव आणि धुळे महानगरपालिकेमध्ये येतात, ते भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला विरोध होतो आहे। तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपण मंत्रालयात आपल्या स्तरावरती आपल्या अध्यक्षतेखाली जे काही रेल्वेचे अधिकारी आहेत आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही शेतकरी आहेत त्यांच्या समवेत लोकप्रतिनिधींना बोलून एक मीटिंग घ्यावी आणि हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवावा। त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरणाचं 100% अधिग्रहण जमीन करण्याच्या संदर्भामध्ये तो एक विषय घेतला। त्याचप्रमाणे तापी परियोजना ही 40 वर्षापूर्वीची लाईन अत्यंत जुनी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लिकेजेस वाढलेले आहेत, ती नवीन टाकण्याचा विषय देखील त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।